मुंबईमधील काही भाग हे संवेदनशील भाग म्हणून ओळखले जातात। काही मुस्लिम बहुल इलाक्यांसाठी तर काही मराठमोळ्या परिसरांतील संवेदनशील भाग। आणि त्यामधला एक भाग आहे प्रभादेवी। 2005 ला राणेंना पक्ष सोडायला लागल्यानंतर याच भागात राणे विरुद्ध ठाकरे असा राडा झाला। आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे असा राडा झाला। भिडू बदलले, जागा तीच आहे। दैनिक सामना जवळच्या नागू सयाजीवाडीचा परिसर। या परिसरात सुशोभीकरणावरून जे काही घडलं त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मुंबईत विकास ही संकल्पना म्हणजे राजकीय कुरघोडीचा नवा रस्ताच झालाय। हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास सुशोभीकरणाचं काम सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकाच वेळी या परिसरात पोहोचले। दोघांकडे वर्क ऑर्डर असल्याचा दावा सुरू झाला। आरोप प्रत्यारोप झाले आणि संपूर्ण वातावरण तापलं। पोलिसांनी दोन्ही गटांवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला आणि ठाकरे गटाचे शाखा समन्वयक चेतन साळुंखे यांच्यावर थेट FIR दाखल करण्यात आली। शिंदे गटाचा दावा आहे की 17 लाख रुपयांच्या टेंडर खाली काम सुरू झालं असून हा 8वा दिवस होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याने मुंबई महापालिकेने निधी मंजूर केला, टेंडर झालं आणि कामाला सुरुवात झाली। त्याच वेळी ठाकरे गटाचा असा दावा आहे की 20 ते 22 लाखांचं टेंडर आहे। समाधान सरवणकर हे आता माजी नगरसेवक आहेत, ते काम कसं काय करतायत? तर शिंदे गटाचे समाधान सरवणकर म्हणतात की 4 वर्षांपूर्वी या चौकाचं सुशोभीकरण सदा सरवणकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आलं। गेले वर्षभर ठाकरे गटाने इथे काम केलं नाही, मग आता आम्ही काम करत असताना ठाकरे गट अचानक आले आणि अडवणूक करू लागले। त्यांच्या मते कामाचं श्रेय कुणाला जाईल यावरूनच हा वाद आहे। हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही। 2 वर्षांपूर्वीही सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वाद पेटला होता। फुल मार्केटच्या बॅनर पासून सुरू झालेलं भांडण हप्ते वसुलीचे आरोप आणि वैयक्तिक पातळीवरील घणाघाती विधानांपर्यंत गेलं। मीनाताई ठाकरे फुल मार्केटमधील एका बॅनरवरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की एकमेकांवर हप्ते गोळा करण्याचे, भ्रष्टाचाराचे आरोप झाले। समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांच्यावर थेट हप्ते गोळा करण्याचा आरोप करत शिवसेनेच्या अंतर्गत वादाला चव्हाट्यावर आणलं। त्याला उत्तर देताना आमदार महेश सावंत यांनी समाधान सरवणकरांना बापाच्या पुण्याईवर नगरसेवक झालेला बालिश नेता असं म्हणत सडकून उत्तर दिलं होतं। सर्वात मोठं पाऊल म्हणजे सदा सरवणकर यांनी थेट उच्च न्यायालयात महेश सावंत यांच्या आमदारकीला आव्हान दिलं होतं। त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा गंभीर आरोप केला होता की महेश सावंत यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये स्वतःवर असलेले 4 ते 5 गुन्हे लपवले। ही जनतेची दिशाभूल करणं आहे आणि त्यामुळे त्यांच्या निवडणुकीला रद्द ठरवावं अशी मागणी सरवणकर यांनी न्यायालयात केली होती। या सर्व पार्श्वभूमीवर पाहिलं तर प्रभादेवी सर्कलचा वाद ही एखादी अचानक घडलेली घटना नाही, तर एक साखळी आहे। एका राजकीय संघर्षाची, एकमेकांवरील संशयाची आणि शिवसेनेच्या 2 गटांमधील वाढत्या अंतराची। दोन्ही गट एकाच वारसा हक्काचा दावा करतायत, एकाच ठिकाणी विकास कामं करायला पुढे सरसावतायत आणि एकाच परिसरावर आपली सत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत। या संघर्षात थेट लोकप्रतिनिधींच्या भूमिका, त्यांच्या समर्थकांचे आरोप प्रत्यारोप आणि विकास कामावरून सुरू झालेला राजकीय तणाव हे सगळं पुन्हा एकदा माहीम दादर विधानसभा मतदारसंघाला चर्चेत घेऊन आलंय। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रभादेवी सर्कलवर दोन्ही गट भिडले तेव्हा तो वाद सुशोभीकरणासाठीचा नव्हे तर स्वतःला मोठं दाखवण्यासाठीचा होता हे स्पष्ट झालं। एकाच कामाचं श्रेय घ्यायचंय दोघांनाही, कारण मुंबई श्रेय म्हणजे मतं, मतं म्हणजे खुर्ची आणि खुर्ची म्हणजे सत्तेचं गाजर, आणि हे गाजर खायला सगळेच उभे असतात। मुंबईसारख्या शहरात विकास कामं लोकांच्या हितासाठी असावीत की राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईसाठी, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या सर्वाबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।